जावाजावांच्या किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. थंबनेलवरून तुम्हाला कळालेलंच असेल आजची रेसिपी, पण खरंच शेवटपर्यंत बघितलं तर तुम्हाला नवीन काहीतरी बघायला भेटेल. तर चला बनवूया. तर मी एक मोठी वाटी भरून डाळ घेतलेली आहे. स्वच्छ धुवून ती कुकरमध्ये टाकलेली आहे. आवश्यकतेनुसार पाणी, त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आणि थोडंसं तेल टाकून आपण ह्याच्या 5 ते 6 शिट्ट्या करून घेणार आहोत. हळदीमुळे पुरणाला छान असा कलर येतो आणि पोळीही दिसायला खूप सुंदर दिसते. आणि तेल टाकल्यामुळे डाळ जास्त उतू जात नाही आणि त्यातील पाणी बाहेर येत नाही. तर 6 शिट्ट्या झालेल्या आहेत. तर दरवेळेस आपण गूळ आणि डाळ एकत्र मिक्स करतो आणि शिजवून घेतो, पण आजची पद्धत जरा वेगळी आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. यातील पूर्ण पाणी काढून घ्यायचं नाही आहे, आपल्याला थोडंसं पाणी यामध्ये शिल्लक ठेवायचं आहे आणि छान डाळ वाटून घ्यायची आहे. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशा साध्या सोप्या घरातील साहित्यातून तयार होणाऱ्या रेसिपी बघण्यासाठी तुम्ही जावाजावांच्या किचनला सबस्क्राईब करून सपोर्ट करू शकता. तर मस्त अशी डाळ वाटून घ्यायची आहे आणि आता आपण यामध्ये गूळ टाकणार आहोत. तर गुळाचं प्रमाण किती घ्यायचं आहे, ज्या भांड्याने आपण डाळ घेतलेली आहे त्याच भांड्याने भरून गूळ घ्यायचा आहे. हे गुळाचं प्रमाण आहे, त्यामुळे पुरण छान लागते. तर एक जाड बुडाचं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये एक मोठा चमचा तूप घालायचं आहे आणि जी आपण वाटून घेतलेली डाळ आहे ती यामध्ये टाकायची आहे. जाड बुडाचं भांडं का घ्यायचं आहे, तर डाळ आपली खाली चिटकणार नाही आणि तूप पण टाकलेलं आहे. आणि मस्त आता थोडंसं याला हलवून घ्यायचं आहे. थोडंसं डाळीचं गरमच आहे तोपर्यंत काय करायचं आहे, आपण आता मी एका मोठ्या वाटीने डाळ घेतलेली आहे, तर त्याच वाटीने भरून गूळ घेतलेला आहे आणि तो गूळ आता मी या डाळीमध्ये, वाटलेल्या डाळीमध्ये टाकणार आहे आणि याला काय करायचं, छान मिक्स करून घ्यायचं. यामध्ये आपण पाण्याचं प्रमाण शिल्लक ठेवलेलं आहे ना, त्यामुळे पुरण अगदी खूप छान चाचणी येणार आहे. पुरणाला एक प्रकारची चाचणी येणार आहे आणि त्यामुळे पुरणपोळी जी आहे ती खूप छान बनणार आहे. तर आता हे पूर्ण मी गूळ टाकलेलं आहे. आता छान मिक्स करून घेत आहे, बघू शकता. आणि थोडंसं गरम झालं की याला छान पाणी सुटेल आणि ते पाणी आटेपर्यंत पुरण शिजणार आहे आणि त्यामुळे आपण एक 8 दिवस जरी पुरण ठेवलं तरी त्याला काहीच होणार नाही आणि पोळी पण खूप अगदी मऊ लुसलुशीत, ज्याप्रमाणे खव्याची पोळी खातो ना त्याप्रमाणेच आपल्याला खातानाही छान वाटणार आहे. डाळ शिजते, तिकडे डाळ आणि गूळ शिजते, तोपर्यंत आपण जायफळ कट करून घेऊया, कारण पुरणाची टेस्ट तरी वाढलीच पाहिजे. जायफळ, विलायची आणि थोडीशी बडीशोप टाकणार आहे, कारण का तर हरभऱ्याची डाळ खूप जड असते पचायला. तर बडीशोप टाकली तर जे घरातील वयोवृद्ध म्हातारी व्यक्ती आहेत त्यांना पण पचायला प्रॉब्लेम होणार नाही पुरणपोळी, त्यामुळे थोडीशी बडीशोप टाकलेली आहे आणि थोडी साखर टाकून मी हे सर्व वाटून घेणार आहे. बघा मस्त असं पुरण पण शिजत आहे आणि हे जे वाटून घेतलेलं आहे ना, विलायची, जायफळ आणि बडीशोपची जी पूड बनवली आहे ती यामध्ये, एकदम बारीक पूड बनवायची आहे, तर ती यामध्ये टाकून छान मिक्स करून घ्यायचं आहे. मस्त आता पाणी आटत आलेलं आहे, मध्ये मध्ये हलवत राहायचं आहे, कारण डाळ आहे ना आपण मिक्सरमध्ये वाटलेली, त्यामुळे खाली चिटकण्याची शक्यता असते. त्यामुळे काम करत करत डाळ या वाटणाला मध्ये मध्ये हलवायचं आहे. मस्त पातळ मिश्रण आता घट्ट झालेलं आहे, बघू शकता. आणि थोडंसं घट्ट होऊ द्यायचं, जर पातळच राहिलं तर मग मात्र पुरणपोळी फुटते. त्यामुळे पुरणाचं जे प्रमाण असतं ते थोडं घट्ट प्रमाणातच असलं पाहिजे. तर मस्त असं पुरण आता आपलं घट्ट होत आलेलं आहे आणि घट्ट झालं की काय करायचं, एका ताटामध्ये पसरून ठेवायचं आणि ह्याच्यामध्ये थोडंसं मी 1 चमचा तूप टाकलेलं आहे, अजून वरून 1 चमचा तूप टाकलेलं आहे. त्यामुळे पुरणाची टेस्ट अजूनच खरंच खूप छान लागते, कारण तूप मधून जाते पोळीला, आपण वरून तर खातोच आहे पण मधून. आणि यामध्ये मी कणिक मळताना काय घेतलं होतं, हळद आणि मीठ टाकलं होतं आणि छान मिक्स करून घेतलं होतं. हे पीठ मी आज चाळून घेतलेलं आहे. आम्ही दररोज अशाच पोळ्या करतो, पण पुरणपोळीसाठी मात्र मी चाळून घेतलेलं आहे आणि कणिक छान आपल्याला मळून घ्यायची आहे. खूप जण यामध्ये मैदाही टाकतात, पण मी टाकत नाही, कारण अगोदरच हरभऱ्याची डाळ पचायला जड असते आणि त्यातून मैदा टाकला तर अजूनच पचनास जड होते. त्यामुळे साधीही गव्हाच्या पिठापासून बनवलं तरी छान होते. आता ही मळून झाल्यानंतर याला छान पाणी लावलं आहे मी, तेल नाही आहे लावलेलं, पाणीच लावून ठेवायचं आहे आणि एक 2-2.5 तास ही कणिक छान भिजू द्यायची आहे. मस्त असं झाकून ठेवलेलं आहे. तर 2 ते 2.5 तास झालेले आहेत. आता बघूया आपण, कणिक आपली छान भिजलेली आहे आणि पुरण पण मस्त थंड झालेलं आहे, घट्ट, बघू शकता या प्रमाणात पुरण झालेलं आहे. तर आता काय करायचं आहे, जी कणिक मळलेली आहे आता आपल्याला थोडासा तेलाचा हात घ्यायचा आहे आणि कणकेचा एक गोल उंडा करून घ्यायचा आहे आणि जेवढी कणिक आहे तेवढंच पुरण पण आपल्याला या कणकेमध्ये घालायचं आहे. त्यामुळे पुरणपोळी खायला चविष्ट लागते, नाहीतर उगं थोडंसं पुरण घातलं तर मग त्या पुरणपोळीमध्ये खाण्यामध्ये काही मज्जाच येत नाही आहे.
तर आता मस्त आणि कणकेमध्ये पण आपण हळद टाकलेली आहे, त्यामुळे यालाही छान पिवळा रंग आलेला आहे. तर पुरणाची कणकेची वाटी बनवून घ्यायची आहे आणि त्यामध्ये बसेल एवढं किंवा कणिक घेतली तेवढं आपल्याला पुरण टाकायचं आहे आणि छान याचा गोळा बनवून घ्यायचा आहे. छान असं हाताने दाबून एक पसरट जो वाटी बनवली होती त्याला थोडं दाबत दाबत गोल बनवायचं, एकदम गोल नाही बनवायचं आणि वरी जे कणिक आलेले आहे ते काढून टाकायचे आणि कणकेत गोळा बनवून या पद्धतीने तुम्ही नक्की करा. त्यामुळे काय होईल माहिती का, पुरण कडेपर्यंत जाईल आणि सर्व पोळी ही खायला चविष्ट लागेल. आणि थोडंसं साईड बदलत राहायची पुरणपोळी लाटताना, त्यामुळे काय होतं दोन्ही बाजू ह्या छान होतात. नाहीतर काय होतं एकाच बाजूला पुरण जाऊन राहतं, पण दोन्ही साईडने जर पुरणपोळी लाटली तर त्यामुळे पुरणपोळी खायला अगदी मऊ लुसलुशीत होते आणि अगदी हलक्या हाताने तुम्हाला हवी तेवढ्या आकाराची तुम्ही पुरणपोळी लाटू शकता. आणि मी हे तूप गरम करून घेतलेलं आहे पुरणपोळीला लावायला. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तेलही लावू शकता. सुरुवातीच्या पोळीला मी थोडासा तुपाचा हात पुसलेला आहे, कारण तवा तापलेला असतो आणि त्यामुळे काय होतं तर चिटकण्याची शक्यता असते. तर छान अशी पुरणपोळी भाजून घ्यायची आहे आणि त्याला मस्त असं तूप किंवा तेल लावून घ्यायचं आहे. बघा दिसतानाच आपल्याला कळते की आपली पुरणपोळी मऊ झालेली आहे, कडक झालेली नाही. जर तुम्हाला कडक हवी असेल तर थोडीशी तुम्ही बारीक गॅसवर भाजू शकता आणि जर मऊ लुसलुशीत हवी असेल तर अगदी मोठ्या गॅसवरच पुरणपोळी तुम्हाला भाजून घ्यायची आहे. मस्त अशी टम्म फुगती आपली पुरणपोळी, बघू शकता तुम्ही. तर अशा पद्धतीने नक्की एकदा पुरणपोळी ट्राय करून बघा. आपण साखरेचं पुरण बनवतो, पण गुळाचं पुरणही खायला खरंच खूप छान लागतं. तर तुम्ही एकदा नक्की बनवाल ना, तर प्रत्येक वेळी गुळाचंच पुरण बनवून पाहणार आहात अशी मला खात्री आहे. तर अगदी मऊ लुसलुशीत अशा पुरणपोळ्या आपल्या तयार झालेल्या आहेत. मस्त फुगत पण आहे छान, कारण कणिक भिजली तर पुरणपोळ्या छान फुगतात. त्यामुळे कणिक ही 2-2.5 तास भिजलीच पाहिजे आणि एकदम पातळ कणिक पाहिजे, त्यामुळे अजून काय होते पुरणपोळी छान अशी फुगते. तर अशा पद्धतीने आता मी सर्व पुरणपोळ्या बनवून घेत आहे. तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आणि पुरणपोळी तुम्हाला आवडली का तर हे कमेंट करून सांगायला विसरू नका. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे अगदी मनापासून धन्यवाद. तर आपण भेटणारच आहोत नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त पुरणपोळी बनवा आणि खा. बाय बाय.